नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्त्वाचा विषय मी आपल्यासमोर घेऊन आलोय आणि तो म्हणजे असा की मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला कुणबीचं आरक्षण द्यावं आणि ओबीसी मधून द्यावं ही मागणी राज्य सरकारकडे ठेवलेली आहे आणि राज्य सरकारनं ही पूर्ण मागणी करण्यासाठी 24 डिसेंबर पर्यंत वेळ मागितली होती, जी जरांगे पाटलांनी त्यांना दिलेली आहे. मित्रांनो, 24 डिसेंबर ही आता अवघ्या 2 दिवसावर आलेली आहे आणि अशा वेळी राज्य सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांना अंतरवली या ठिकाणी येऊन भेटलं, ज्यामध्ये उदय सामंत होते, गिरीश महाजन होते, संदीपान भुमरे होते, वेगवेगळी राजकीय मंडळी आणि त्या ठिकाणी कायदेतज्ञ सुद्धा या समितीमध्ये आहेत. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचा निरोप त्यांना दिलेला आहे आणि मराठा समाजाच्या कुणबीच्या ज्या नोंदी सापडलेल्या आहेत त्यांना आम्ही तात्काळ प्रमाणपत्र देतोय, परंतु त्यासोबत त्यांच्या रक्ताची जी नाती आहेत त्यांच्या कुटुंबातली त्यांना सुद्धा आम्ही कुणबीचे प्रमाणपत्र देऊ असं त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. परंतु मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्टपणे सांगितलंय की आमच्याकडे जी समिती भेटायला आली होती, ज्यामध्ये 2 सेवानिवृत्त न्यायाधीश होते आणि एक मंत्री होते, त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे. त्यांनी आमच्याकडून त्यांनी लेखी स्वरूपात आम्हाला एक शब्द दिलेला आहे आणि त्या शब्दाखातर आम्ही आमचं आमरण उपोषण त्या ठिकाणी स्थगित केलं होतं. ते 4ही शब्द या समितीने दिलेले राज्य सरकारनं पाळावेत आणि मराठा समाजाला कुणबीचं आरक्षण देण्याच्या संदर्भात निर्णय 24 डिसेंबर पर्यंत जाहीर करावा, नसता आम्ही त्या पुढचं इशारा आणि आंदोलन आमच्या पद्धतीनं करू, मग मात्र सरकारचं आमचं काही देणं घेणं राहणार नाही, अशा पद्धतीच्या कडक शब्दामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या या प्रतिनिधीला त्या ठिकाणी सुनावलेलं आहे. मित्रांनो, मनोज जरांगे पाटील प्रत्येक जिल्ह्यात जात आहेत, तालुक्यात जात आहेत, गावामध्ये जात आहेत, सभा घेत आहेत आणि त्यांच्या सभेला शेकडो नाही हजारो वाहनांद्वारे, मग त्याच्यामध्ये ट्रॅक्टर आहेत, जीप आहेत, बैलगाड्या आहेत, मोटरसायकल आहेत, वेगवेगळी वाहनं आहेत, ट्रक आहेत, टेम्पो आहेत, या मिळेल त्या वाहनानं, ग्रामीण भागात उपलब्ध असलेल्या वाहनानं लोक त्या ठिकाणी जात आहेत आणि हजारो नाही तर लाखोच्या संख्येनं प्रत्येक सभेला गर्दी करतायत. मात्र या सगळ्या सभा पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत होत आहेत, तरीही या शांततेच्या मार्गाने होत आहेत आणि मनोज जरांगे पाटील मराठा समाजाच्या ज्या महिला असतील, पुरुष मंडळी असतील, बंधू भगिनी असतील, त्यांच्याशी संवाद साधतात आणि त्यांना एकच सांगतात की 24 डिसेंबर पर्यंत सरकार आपल्याला आरक्षण देईल, आपण सकारात्मक आहोत, सरकारही सकारात्मक आहे, पण पण हा शब्द ते वापरतात. जर 24 तारखेपर्यंत आपल्याला आरक्षण आपल्या मागणीप्रमाणे आणि त्यांनी लेखी दिल्याप्रमाणे दिलं नाही, तर मग मात्र आपल्याला शांततेचं युद्ध, शांततेचं आंदोलन आपल्याला करायचंय. त्यासाठी लाखोच्या संख्येनं तुम्ही सज्ज राहा, असं ते आवाहन सुद्धा मराठा समाज बांधवांना करतायत. मित्रांनो, मला आपल्याला सांगावं लागेल की मनोज जरांगे पाटलांनी अद्याप 24 डिसेंबर नंतर आपण कसं आंदोलन करू ही घोषणा केलेली नाही. परंतु जनसामान्यामध्ये, समाजामध्ये जी चर्चा होती, सोशल मीडियावर जी चर्चा होते, त्यामध्ये मात्र असं समजतंय की 31ला मराठा समाज हा लाखोच्या नव्हे तर कोटीच्या संख्येनं मुंबईमध्ये दाखल होतोय आणि मुंबईमध्ये अनेक ठिकाणी अनेक जे मंत्रालय असतील, विधान भवन असेल किंवा आणखी गेटवे ऑफ इंडिया असेल, अशा अनेक जे ठिकाणं आहेत, प्रेक्षणीय आहेत किंवा शासकीय कामाचे ठिकाणं आहेत, त्या ठिकाणी मराठा समाज ते कार्यालय आणि ते ठिकाण पाहण्यासाठी गर्दी करेल अशी स्थिती या ठिकाणी दिसते. आणि जर मराठा समाज दाही दिशानं मुंबईमध्ये आला तर मात्र तो किती दिवस मुक्काम करेल हे सांगता येणं कठीण आहे आणि असं आंदोलन जर शांततेच्या मार्गाने जर मुंबईमध्ये झालं तर याला राज्य सरकारही रोखू शकणार नाही, कारण हे आंदोलन हा शब्द त्याला वापरत नाही, तर आम्हाला मुंबई बघायला यायचंय हा शब्द वापरतात. आणि याच ठिकाणी खरं म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी एक खुटी घातलेली आहे, कारण सरकार कोणत्याही माणसावर त्या ठिकाणी कारवाई करू शकत नाही. प्रत्येकाला कुठल्याही गावामध्ये दळणवळण करता येऊ शकतं. छगनराव भुजबळ सातत्यानं सांगताय घटनेमध्ये अधिकार दिलेला आहे, कोणीही कोणत्याही गावाला जाऊ शकतो. अगदी त्याच कायद्याचा आधार घेऊन मराठा समाज ग्राम पातळीपासून शहरी पातळीपर्यंतचा प्रत्येक जण मुंबई बघायला, मुंबईला 31ला येण्याची तयारी करतोय. हे संकेत सोशल मीडियाच्या माध्यमातून जात आहेत आणि म्हणून एक धास्ती बसली आहे सरकारला की जर असं झालं तर मुंबई ही पूर्ण पॅक होईल, कारण नाताळ आलेला आहे. नाताळाचा कार्यक्रम जवळपास 7-8 दिवस चालणार आहे आणि त्यासोबतच 31 म्हणजेच या वर्षाचा शेवटचा दिवस आणि 1 जानेवारी हा नवीन वर्षाचा स्वागताचा दिवस हा पूर्ण उत्साहानं साजरा मुंबईमध्ये होतो. मोठी आर्थिक उलाढाल या ठिकाणी होते. म्हणूनच सरकारनं 25, 28 आणि 31 डिसेंबरला रात्रभर दारूची दुकानं सुद्धा उघडी ठेवण्याचं त्या ठिकाणी परवाना दिलेला आहे. म्हणजेच काय, तर त्यातून सुद्धा मोठं उलाढाल ही राज्य सरकारला मिळत असते, आर्थिक भार मिळत असतो. पण जर मराठा समाज जर आंदोलन नव्हे परंतु मुंबई बघायला म्हणून मुंबईत आला आणि गर्दी केली तर मात्र याच्यावर सगळं पाणी फिरल्या जाईल, मुंबई पूर्ण स्थानबद्ध होईल, अशी स्थिती या ठिकाणी होऊ शकते. आणि म्हणूनच की काय, पोलीस प्रशासनानं मुंबईमध्ये 20 डिसेंबर 2023 पासून 18 जानेवारी 2024 पर्यंत म्हणजे
30 दिवस जमावबंदी आदेश त्या ठिकाणी लागू केलेले आहेत. मित्रांनो, जो आदेश पोलिसांनी त्या ठिकाणी काढलेला आहे यामध्ये असं सांगितलेलं आहे की मुंबईच्या आकाशामध्ये कोणीही रिमोटवर चालणारं छोटं जे विमान आहे ते कुणीही उडू शकणार नाही. त्यासोबत ड्रोन कॅमेरा असेल तर तोही कुणी उडू शकणार नाही, कारण आतंकवादी हमला मुंबईवर होण्याची शक्यता आहे अशी शंका पोलिसांकडून त्या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेली आहे आणि त्यापासून मुंबई सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही जमावबंदी आदेश लागू करतोय असंही सांगितलंय. वास्तविक पाहता मुंबई पोलिसांनी किंवा राज्य सरकारनं जी जमावबंदी मुंबईमध्ये केलेली आहे ही आतंकवाद्याच्या भीतीमुळे केली का मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटील यांच्या धास्तीमुळे केली, हा प्रश्न या ठिकाणी चव्हाट्यावर येतोय. त्याचं कारण असं आहे की मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटीमध्ये एक विराट सभा घेतली होती आणि या विराट सभेला जवळपास 1.5 कोटी मराठा समाज बांधव माता भगिनींसह त्या ठिकाणी उपस्थित राहिला होता. हजारो वाहनं या आंतरवाली सराटीच्या 10 दिशानं ज्या ठिकाणी वाहन उभा करण्यासाठी जी जागा केली होती त्या जागा पूर्ण भरून राष्ट्रीय महामार्गावर ही वाहनं उभा राहिली होती आणि तब्बल 24 तासांपेक्षा अधिक कालावधी सभा संपल्यानंतर सुद्धा या वाहनांना जायला लागला होता किंवा त्या लोकांना तिथून घटनास्थळावरून किंवा ठिकाणाहून सभास्थळावरून निघायला 24 तासापेक्षा अधिक वेळ लागला होता. त्यांच्या गावाला जायला तो वेळ वेगळा. ही कंडिशन एका सभेची आहे. पण जर राज्यातला जर असा सगळा समाज वेगवेगळ्या वाहनांनी जर मुंबईत आला तर मात्र ही परिस्थिती बिकट होऊ शकते. हे राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनाला माहिती आहे आणि म्हणून राज्य सरकारनं सुद्धा मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन जे पुढे होणार आहे, मराठा समाज जे आंदोलन होणार आहे ते आंदोलन या ठिकाणी पाडण्यासाठी किंवा ते हाणून पाडण्यासाठी किंवा ते रोखण्यासाठी राज्य सरकार सुद्धा प्रयत्न करताना आता आपल्याला दिसायलंय. त्याचं कारण असं आहे की 23 डिसेंबरला बीड या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी इशारा सभेचं आयोजन केलेलं आहे. मराठा बांधवांनी त्या ठिकाणी आयोजन केलंय. या सभेला लाखोंचा मराठा समुदाय उपस्थित राहणार आहे अशी शक्यता आहे, कारण आपणही त्याचा अंदाज घेतला. सभास्थळी सुद्धा आपण पाहतोय तशी तयारी ती ठिकाणी झालेली आहे. परंतु पोलीस प्रशासनानं बीड जिल्ह्यातल्या शेकडो आंदोलनकर्त्यांना म्हणा किंवा मराठा समाजाच्या जी सभा आयोजित करतात त्या आयोजकांना म्हणा नोटिसा पाठवलेल्या आहेत आणि या सभेच्या संदर्भात तुम्ही काळजी घेण्याच्या संदर्भात सुद्धा त्यांनी सूचना केलेल्या आहेत. याच पुढं नांदेड या ठिकाणी जे ट्रॅक्टर चालक शेतकरी आहेत, मराठा समाज बांधव आहेत, त्यांना सुद्धा नोटीस काढलेली आहे की तुम्ही ट्रॅक्टर हे कुठल्याही आंदोलनामध्ये सहभागी करायचं नाही, ट्रॅक्टरला कुठल्याही आंदोलनामध्ये तुम्ही घेऊन जायचं नाही, या संदर्भातली नोटीस आहे. म्हणजे थोडक्यात काय की मनोज जरांगे पाटील यांनी 24 डिसेंबरच्या नंतर आम्ही काय करू हे तर अद्याप सांगितलं नाही, पण या पुढचं आंदोलन लोकशाही मार्गाने शांततेत होईल, मात्र ते सरकारला झेपणार आणि परवडणार नाही असा जो इशारा देत आहेत. यामुळे पोलीस प्रशासन आणि राज्य सरकार खळबळून जाग झालेले, पाचावर धारण बसलेली आहे. मी आवर्जून सांगतोय, कारण मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन कसं होईल याचा अंदाज कुणालाही नाही. मराठा समाज हा गनिमी काव्यानं कशा पद्धतीचे आंदोलन करेल आणि शांततेचं युद्ध काय असतं हे जगानंही पाहिलं नाही. ते मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत राहून राज्याला आणि देशाला दाखवणारे ही चित्र मात्र आपल्यासमोर सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा जरांगे पाटलांच्या वक्तव्यातून सातत्याने येत आहे. आणि म्हणूनच की काय राज्य सरकार सुद्धा या ठिकाणी प्रत्येक प्रतिनिधी शिष्टमंडळ जरांगे पाटलांच्या संपर्कात ठेवतो की जेणेकरून त्यांनी पुढचं आंदोलन करू नये. परंतु जरांगे पाटलांचा हा सवाल आहे की मी आणखीन 24 डिसेंबरच्या नंतर कोणतं आंदोलन होईल हे आम्ही जाहीर केलं नाही, मग तुम्ही आमच्या मराठा समाज बांधवाला तुम्ही का इशारा देतायत, का नोटीस देतायत, ट्रॅक्टर धारकांना तुम्ही का नोटिसा देतायत आणि अशा नोटिसा देऊन तुम्ही आमच्या मराठा समाज बांधवाला उकसवण्याचं काम करतायत, त्यांना आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी प्रेरित करतायत असं सुद्धा ते बोललेत. आणि तुमच्या अशा नोटीसला मराठा समाज घाबरणार नाही, भीकही घालणार नाही. जर आम्हाला आंदोलन करायचं असेल तर आम्हाला कोणीही रोखू शकत नाही, कारण आम्ही लोकशाही मार्गाने शांततेनं आंदोलन करू, यामध्ये सरकार सुद्धा आम्हाला रोखू शकणार नाही असा इशारा त्यांनी थेट दिलेला आहे. आणि मुंबईच्या ठिकाणी आम्ही आंदोलन नाही तर मुंबई पाहायला येतोय, त्यामुळे तुम्ही आम्हाला पाहायला येत असताना रोखू शकत नाही असा कायद्याचा आधार घेऊन मनोज जरांगे पाटलांनी सरकारला सुद्धा त्या ठिकाणी ठणकावलेलं आहे. म्हणजेच एकंदरीत सगळी परिस्थिती पाहिली तर आज राज्य सरकारमध्ये पूर्ण पॉवरफुल नेते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचा ताकदीचा मंत्र्यांचा गट आहे, एकनाथराव शिंदे यांचा मंत्र्यांचा ताकदीचा गट आहे आणि देवेंद्र फडणवीस यांची भारतीय जनता पार्टी सोबत आहे. सगळे राज्य सरकारमध्ये मातब्बर नेते सोबत असताना सुद्धा एका सामान्य मनोज जरांगे पाटील या मराठा समाजाच्या नेत्याच्या आणि कार्यकर्त्याच्या धमकीला किंवा त्यांच्या इशाऱ्याला घाबरलेले आणि म्हणून नेमकं काय होईल 31 पर्यंत किंवा 1 जानेवारी पर्यंत हे राज्यात कोणीही सांगू शकत नाही. आणि म्हणूनच मुंबई या ठिकाणी जमावबंदीचे आदेश सरकारनं लागू केले. एकीकडे आतंकवादी हल्ला होऊ शकतो या भीतीनं आम्ही हा जमावबंदी आदेश लागू करतोय असं सरकार सांगतंय. परंतु राज्यामध्ये जो संदेश गेलाय तो संदेश मात्र असा गेलाय की मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाचे
कार्यकर्ते आणि लोक मुंबईमध्ये येतील, आंदोलन करतील, या धास्तीनं हे जमावबंदीचे आदेश मुंबईमध्ये काढले गेलेले आहेत असं या ठिकाणी बोलले जातं. मित्रांनो, हा विषय मला महत्वाचा वाटला, मी आपल्यासोबत शेअर केला. आपल्याला काय वाटतो आपण लाईक आणि कॉमेंट्स करून आपली प्रतिक्रिया निश्चित द्या. तुमची प्रतिक्रिया महाराष्ट्रातून असते आणि ती आमच्यासाठी अत्यंत महत्वाची असते. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.